प्रमुख श्री अतुल खोपकर हेही उपस्थित राहणार होते, पण काही अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाही। पण त्यांचा देखील परिचय मी तुम्हाला थोडक्यात करून देते। विद्यार्थी प्रकाशन या संस्थेची स्थापना श्री रवींद्र दत्तात्रय खोपकर यांनी 1963 साली केली। प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 22 कथा व कादंबऱ्यांचे प्रकाशन करून या संस्थेचा पाया घालण्यात आला। त्यानंतर बाबा कदम, श्रीपाद केळकर, इंदुमती केळकर, चंद्रकांत काकोडकर, किसन महाराज साखरे यासारख्या अनेक मान्यवर लेखकांच्या पुस्तकांचेही यशस्वी प्रकाशन करण्यात आले। 1991 साली अतुल रवींद्र खोपकर यांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशन व्यवसायात प्रवेश केला। पुढे 2002 साली त्यांनी अक्षय विद्या प्रकाशन या स्वतंत्र प्रकाशन संस्थेची स्थापना केली। या संस्थेमार्फत आध्यात्मिक, धार्मिक, ज्योतिष्य व बालवाङ्मय अशा विविध विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले। या संस्थेअंतर्गत भा. द. खेर, पी.के. फडके, कृष्णकांत नाईक आणि डॉक्टर मधुसूदन घाणेकर यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली। 2004 नंतर विद्यार्थी प्रकाशनने पुन्हा कथा कादंबऱ्यांच्या प्रकाशनाला गती दिली। यामध्ये सुरेश वैद्य, सुभाष शिरवळकर, अरुण हरकारे, वृंदा दिवाण, अपर्णा भावे, उर्मिला भावे, स्नेहल जोशी अशा अनेक लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करण्यात आली। सगळ्या मान्यवरांचे, उपस्थितांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करून कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यात ज्यांनी सावळ्या विठ्ठलाच्या देशात याचा इंग्रजी अनुवाद केला सांते साना केनिया ते श्री अजित देशमुख यांना मी प्रास्ताविकासाठी आमंत्रित करते।